हाय, हॅलो, नमस्कार. आज मी माझं डेली रुटीन शेअर करायच्या आधी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. आता झालं असं, की आपण रोज-रोज लोकांचं बोलणं सहन करतो ना, तोपर्यंत आपण त्याच्या नजरेमध्ये एकदम चांगलं असतो आणि ज्या दिवशी आपण एका शब्दामध्ये उलट उत्तर देऊन देतो, त्या दिवशीच आपण त्याच्या नजरेमध्ये घसरून जातो. आता हे तर जगाचा नियमच आहे. आणि हो, लोकांना असं वाटते, की आमच्याचमुळे यांचं सर्व काही बरोबर आहे, पण असं काहीच नसतं. त्या व्यक्तीची मेहनत तुम्हाला अजिबात दिसत नाही. पैसा मात्र पटकन दिसतो. आता सर्व काही हासिल करायसाठी त्या व्यक्तीने किती जास्त मेहनत घेतली उन्हातानामध्ये हे मात्र कधीच दिसत नाही. पण तो आता सुखात आहे हे मात्र पटकन खटकतात. जाऊ द्या, असो, तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर माझं रुटीन शेअर करते. आज सकाळी-सकाळी उठून माझ्या बाळाने स्वतःच्या हाताने ब्रश करायला घेतला आणि ब्रश करता-करता आम्ही एवढे जास्त ओलं झालो, की आईने आमची पटकन अंघोळ पण करून दिली. आम्ही अंघोळ तर पटकन करतो, पण तयारी करायचे आमचे एवढे जास्त नखरे असतात, की काही विचारायचं कामच नाही. याची तयारी वगैरे करून दिली आणि स्वयंपाकाला लागली आणि एका साईडला नाश्ता पण बनवून घेतला आणि नाश्ता करून मला एवढी जास्त झोप लागली, की माझं जेवण करायचं पण लक्षात नाही राहिली आणि मी डायरेक्ट 5 वाजताच झोपून उठली आणि आज मला पुष्कळ दिवसांनी चाय प्यायची क्रेव्हिंग झाली. त्यामुळेच मी इकडे आईसाठी पण चाय मांडायला घेतला आणि आय थिंक मी एका महिन्यानंतर सायंकाळला चाय घेत असेल. आज इकडे चायसोबत मी डोनट पण खाल्ले आणि तयारी वगैरे केली, कारण आज आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं. आणि आता 9 तापास सुरू झाला तेव्हापासून खूप जास्त ऊन तापत आहे आणि गरम पण खूप जास्त होत आहे. त्यामुळेच आम्ही 6:45ला घरून निघालो, तरी पण एवढा जास्त उजेड आहे आणि माझ्या बाळाला मात्र सर्वांच्या घराचा रस्ता पहिले माहीत असतो, म्हणून मला असा खेचत-खेचत घेऊन चालला होता. आता मी आली होती कपडे सिलाई करायला, पण माझ्या बाळाला आल्या-आल्या लगेच इथे छान ज्यूस प्यायला भेटला. नंतर माझ्या काही कुर्त्या सिलाई करायच्या होत्या, त्या पण करून घेतल्या आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करायचं विसरू नका. चला तर मग आजसाठी एवढंच. बाय.